प्रेम होतं की शिकार? 18 मुली, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचा असा खेळ जो ऐकून कोल्हापूरचं पाणी सुद्धा आता संतापाने उकडतंय. नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहताय RRC नेटवर्क. कोल्हापूर, ज्याला आपण कलेचं आणि कुस्तीचं माहेरघर मानतो, त्याच मातीत आज एक अशी विकृती समोर आली आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. फार्मसीचं शिक्षण घेणाऱ्या एका 22 वर्षाच्या शाहिद सनदेने नेमकं काय केलं, कसं हे जाळं विणलं गेलं, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. शाहिद सनदे कोल्हापुरात एका नामांकित महाविद्यालयात फार्मसीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी, पण त्याच्या डोक्यात विज्ञानापेक्षा जास्त विकृती भरली होती. त्याने एका पाठोपाठ 18 ते 22 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, विश्वास संपादन केला आणि मग त्याने आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ म्हणजे त्या मुलींच्या भविष्यासाठी फास्ट ठरले. याच व्हिडिओच्या जोरावर तो त्यांना शारीरिक आणि मानसिक छळायचा. या प्रकरणात शाहिद एकटाच नव्हता. तपासात नाव समोर आलं शाहरुखचं, जो महाविद्यालयामध्ये कामाला आहे. शाहिदने हे व्हिडिओ शाहरुखला पाठवले होते. धक्कादायक प्रकार म्हणजे शाहरुखने त्याच व्हिडिओच्या जोरावर शाहिदला सुद्धा ब्लॅकमेल केल्याचं बोलल्या जात आहे. सध्या शाहरुख फरार आहे, पण विचार करा, हे व्हिडिओ जर सोशल मीडियावर गेले असते तर त्या मुलींचं काय झालं असतं. पाप कितीही लपवलं तरी ते बाहेर येतच. एका पीडित मुलीने हिंमत दाखवली, सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यांनी रचलेल्या सापड्यात शाहिद अलगद अडकला. जेव्हा त्याचा मोबाईल पोलिसांनी तपासला तेव्हा जे समोर आलं ते पाहून अनुभवी पोलीस सुद्धा चक्रावून गेले. अनेक मुलींचे खासगी व्हिडिओ त्याच्या गॅलरीत होते. शाहिदने आपला गुन्हा कबूल केला. माझं नाव शाहिद समीर सनदे, मी राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली. माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते. पण यामुळे जो चारित्र्यावर डाग लागला तो पुसता येईल का? या प्रकरणात सगळ्यात मोठा धक्का म्हणजे शाहिदच्या वडिलांची भूमिका. त्यांनी आपल्या पोटच्या मुलाच्या कृत्याचा जाहीर निषेध करत म्हटलंय की माझ्या मुलाला फाशीची शिक्षा द्या. आज शिरोली आणि हुपरीमध्ये कडक बंद पाडला जातोय. गावकऱ्यांची मागणी आहे की आरोपीला गावातून हद्दपार करा आणि त्याच्या मतदानाचा हक्क काढून घ्या. हिंदुत्ववादी संघटनांनी आता या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी केली आहे. मित्रांनो, अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जर तुमच्या सोबत किंवा ओळखीच्या कोणासोबत असं काही घडत असेल तर घाबरण्यापेक्षा मदतीसाठी पुढे या. अमरावतीच्या अयान शेख प्रकरणानंतर कोल्हापूरची ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. अशाच रिलायबल कॉन्टेंटसाठी आमच्या RRC न्यूजच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा RRC नेटवर्क. धन्यवाद.